कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 5. शंकर भट्टाचे तिरुपतीला आगमन। काणीपाकम येथे तिरुमलदासांची भेट। श्रीपादांच्या कृपेने शंकर भट्टाच्या शनी 7.5चे 7.5 दिवसांमध्ये निवारण। प्रवास करीत मी तिरुपती पुण्य महाक्षेत्रात पोहोचलो। मला अवर्णनीय मनःशांतीचा अनुभव आला। मी तिरुमलाच्या पुष्करणीत स्नान केले आणि श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले व मंदिर प्रांगणात ध्यानमग्न झालो। ध्यानात श्री व्यंकटेश्वर यांना स्त्री रूपात पाहिले। ते रूप बाल त्रिपुरा सुंदरीसारखे होते। काही क्षणात ते परमेश्वर रूपात बदलले। नंतर काही वेळाने ते महाविष्णू झाले। आणखी काही वेळ ध्यान केल्यानंतर त्या ध्यानमूर्तीने 16 वर्षाच्या अतिशय सुंदर बालयोग्याचे रूप घेतले। त्या बालयतींची नजर पूर्ण अमृतमय होती। त्यांच्या दोन्ही नेत्रातून हजारो मातांचे प्रेम ओसंडून वाहत होते। दरम्यान एक काळा पुरुष कुरूप मनुष्य त्या युवक यतीकडे येऊन म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, तुम्ही या विश्वाचे स्वामी आहात। आजपासून तुमच्या शंकर भट्ट भक्तास 7.5 वर्षाची शनी 7.5 सुरू होत आहे। मी त्यास या जगातील सर्व संभवनीय दुःखे भोगाव्यास लावीन। मी प्रभूंच्या आदेशासाठी उभा आहे। दयावान श्रीपाद प्रभू म्हणाले, शनीश्वरा, तू नियतीचे कारण आहेस। तू लोकांना त्यांच्या कर्माची फळे भोगाव्यास लावतो आणि त्यांना कर्मबंधनातून सोडवितो। तू तुझे धर्म कर्तव्य कर। आश्रित भक्तजनांचे रक्षण करण्याची माझी प्रतिज्ञा असल्याने मी शंकर भट्टास तुझ्यापासून होणाऱ्या त्रासापासून कसे सोडवितो व रक्षण करतो ते पहा। या संभाषणानंतर श्रीपाद आणि शनीश्वर दोघेही माझ्या ध्यानातून अदृश्य झाले। नंतर मला देवमूर्तीचे ध्यान करणे अवघड होऊन बसले। मी समजून चुकलो की आगामी काळ कठीण असून श्रीपाद प्रभू मला पीडेतून सोडवतील। मी तिरुमलाहून तिरुपतीस आलो। तिरुपतीच्या रस्त्यांवरून मी मनाला वाटेल तसा चालत होतो। मन अस्थिर होते। एका नाव्याने मला बळजबरीने थांबविले व म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी आपल्या घरातून निघून गेलेला सुब्बय्या आहेस ना? तुझे आई वडील काळजीत आहेत। तुझी पत्नी यौवनात आली आहे, म्हणून तू तिचा स्वीकार करून मुलाबाळांसह सुखाने राहा, असे नावी दडावून म्हणाला। मग मी स्पष्टीकरण केले, महोदय, मी शंकर भट्ट नावाचा कर्नाटकमधील ब्राह्मण आहे। मी तीर्थयात्रा करणारा आहे। मी दत्तभक्त आहे। प्रभू दत्त श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले असल्याचे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरुगड्डाला जात आहे। परम पवित्र गायत्री मंत्राची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे। तुम्ही समजता तो सुबैया नावी मी मुळीच नाही। त्याने माझ्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही। तेथे बरेच लोक जमा झाले। सर्वजण मला दोष देत होते। त्यांनी मला सुबैयाचे घरी आणले। प्रत्येक जण आपापल्या परीने मला दोष देत होता। सुबैयाच्या आई वडिलांनी मला त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे समजविले। मी त्यांना सोडू नये आणि वयात आलेल्या पत्नीला सोडणे महत्पाप आहे असे ते म्हणाले। लोकांपैकी एक जण म्हणाला की दाढी आणि मिशांमुळे सुबैया गबाळा दिसत आहे। आपण त्याची दाढी केल्यास तो चांगला दिसेल। मी त्यांना अनेक वेळा मी सुबैया नाही असे सांगूनही त्यांनी बळजबरीने माझ्या डोक्याची चंपी करून दाढी व मिशा काढून टाकल्या। त्यांनी माझे जानवेही खांद्यावरून काढून टाकले। त्यांनी माझ्यावर उपाय करण्यासाठी त्यांच्या परिचयातील एका मांत्रिकास बोलावले। त्या व्यक्तीने विचित्र कपडे घातले होते। त्याची भयंकर दृष्टी माझ्या मनाला चिरून गेली व तीव्र वेदना झाल्या। त्यांनी माझे हात पाय बांधून धारदार चाकूने माझ्या डोक्यावर जखमा केल्या। त्या जखमांवर त्यांनी लिंबाचा रस व इतर रस ओतले। मला असह्य वेदना होत होत्या। त्यांनी असा निष्कर्ष काढला की सुबैयाने घर सोडल्यानंतर त्याला एका ब्राह्मण पिशाच्याने झपाटल्यामुळे जानवे घालून मंत्र म्हणतो। तिरुपतीमधील ब्राह्मण समाज देखील गप्प राहिला। त्यांना असे वाटले की नगरातील प्रवासी सुबैया आहे आणि त्याला ब्राह्मण पिशाच्याने झपाटले आहे। जेव्हा मला त्या नगरातील वयस्कर ब्राह्मणांकडे घेऊन गेले तेव्हा त्यांना मी सांगितले की मी कर्नाटकातील भारद्वाज गोत्राचा स्मार्त ब्राह्मण आहे आणि मला नमक चमक मंत्र येतात, तसेच मी रोज संध्यावंदन करतो। त्या वयस्कर ब्राह्मणांना ते खरे वाटले नाही। ते म्हणाले की याला कन्नड ब्राह्मण भूताने धरले असून अचूक उपायांनी बरे केले पाहिजे। जखमांच्या वेदनांनी मी बेशुद्ध झालो। माझा आक्रोश अरण्य रुदन ठरला।
मी शुद्धीत आल्यावर हुबेहूब माझ्याप्रमाणे दिसणारा एक काळा माणूस माझ्यासमोर बसलेला मी पाहिला. तो काही न बोलता माझ्यात शिरून माझ्याशी एकरूप झाला. मला असे वाटले की शनीच्या 7.5च्या प्रभावामुळे माझे नशीब खालीवर होत असून पुढील 7.5 वर्षाचा काळ मला खूपच कष्टाचा जाईल आणि यातून केवळ श्रीपाद श्रीवल्लभच मला वाचवू शकतील. त्या महावेदनांमध्ये देखील मी मनाने श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांच्या नामस्मरणामुळे माझ्या वेदना कमी होत होत्या. मांत्रिकाचे कोंबड्या व बकरे यांचे बळी देणे आणि विचित्र पूजा करणे चालू होते. मला पथ्याचे जेवण दिले जात होते. मांत्रिकाने ठरवले होते की सुबैयाला ब्राह्मण भूताने झपटले असल्याने त्याला केवळ शाकाहारी जेवण द्यावे. मला अशी भीती वाटली होती की ते मला बळजबरीने मांस खाऊ घालतील, परंतु श्रीपादांच्या कृपेने मला फक्त शाकाहारी जेवण दिल्याने माझ्या मनाला तेवढा दिलासा मिळाला. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या नरकासमान वेदनांमध्ये देखील मी श्रीपादांच्या नामाचे विस्मरण होऊ न दिल्याने 4थ्या दिवसापासून वेदनांचा उपशम झाला. माझ्या शरीरावर विविध आणि विचित्र प्रयोग केले जात होते. मांत्रिक मला चापकाने मारित असे. मी थरथर कापून ओरडलो, श्रीवल्लभा शरणम शरणम, मला वाचवा. दत्तप्रभूंना दृढ भक्तीने शरण आल्यावर नरक यातना कशा होऊ शकतात? त्या क्षणीच एक आश्चर्य घडले. जरी माझ्या अंगावर चापकाचे फटके बसत होते तरी मला किंचितही वेदना होत नव्हत्या. उलट मांत्रिक वैद्य वेदनांनी कळवळत होता. तो मला चाबूक मारीत असूनही त्या फटक्यांच्या वेदना त्याला का होत होत्या हे त्याला समजत नव्हते. तो मला विचित्र नजरेने न्याहाळीत होता. श्रीपादांची दिव्य लीला पाहून मला हसू आले. जरी मला पथ्याचे भोजन दिले जात होते तरीही ते मला अतिशय रुचकर लागत होते. मी पोटभर जेवू लागलो. ते अन्न मी श्रीपादांचा कृपाप्रसाद म्हणून खात होतो. मात्र मांत्रिक जरी कोंबड्या आणि बकऱ्या यांचे मांस त्याच्या आवडीप्रमाणे खात होता तरीही ते त्याला विषासारखे भासत होते. त्याची प्रकृती क्षीण होत होती. मग त्याने माझा छळ थांबविला आणि तो आपला वेळ मंत्रतंत्रात घालवू लागला. माझ्यावर उपचार सुरू केल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्याच्या घरी त्या दिवशी अग्नी पेटविला नव्हता, तरीही सर्वांच्या समक्ष मांत्रिकाच्या घरात अग्नी निर्माण होऊन घर भस्मसात झाले. 6व्या दिवशी मांत्रिक मलूल चेहऱ्याने सुबैयाच्या घरी आला. मांत्रिकाने सांगितले की त्याने उपचार सुरू केल्यामुळे सुबैयाला पछाडलेले ब्राह्मण भूत मांत्रिक असल्याने त्याने घर जाळले. वेताळास आणि इतर क्षुद्र शक्तींना शांत करण्यासाठी आपल्याला बरेच विधी करावे लागतील आणि त्यासाठी बऱ्याच पैशांची आवश्यकता आहे. मी ओळखले की उपचारांचा काहीच उपयोग होणार नव्हता आणि मांत्रिक पैशाच्या लोभाने विधी करायला सांगत आहे. मी विचार केला की मी नियतीपुढे झुकून सुबैयाच्या पत्नीचा माझी पत्नी म्हणून स्वीकार करावा लागल्यास ते सर्वात मोठे दुर्भाग्य होईल आणि त्याहून वाईट कोणती फसवणूक असणार नाही. जणू काही माझे हृदय करवतीने कापले जात होते असे वाटत होते. नियती माझ्याबरोबर असा क्रूर खेळ का करीत आहे हे कळत नव्हते. मी सुबैयाच्या आईवडिलांना म्हणालो, माझ्या मायबापांनो, या मांत्रिकाच्या भूलभुलैयाला बळी पडून आपले सर्व स्थावर व जंगम मालमत्ता विकू नका. मी तुम्हा दोघांना माझे आईवडीलच समजतो. या बोलण्यामुळे माझी मांत्रिकापासून सुटका झाली. सुबैयाचे आईवडील खुश झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे देखील पाणावले. दुसऱ्या माणसाच्या पत्नीला माता मानावयाचे असते म्हणून माझे अधःपतन होण्यापासून मला वाचविण्याची मनोमन प्रार्थना मी श्रीपादांना केली. येणाऱ्या संकटापासून वाचविण्याबद्दल मी श्रीपादांना प्रार्थना करीत होतो. माझ्यावर उपचार सुरू केल्यापासून 7व्या दिवशी माझी सेवा करीत असलेल्या सुबैयाच्या पत्नीला मी म्हणालो, तुला माझ्याबद्दल काय वाटते? मी खरोखरच सुबैया आहे असा तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना विवाह झाला. आता मी 22 वर्षाची आहे. तुम्ही माझे पती आहात किंवा नाही हे परमेश्वराशिवाय कुणीच जाणत नाही. तारुण्यात पदार्पण केलेला कुणीही पुरुष त्याच्या पत्नीला पाहिल्यावर शांत राहू शकत नाही. तुम्हाला या सर्व यातना होत असूनही तुम्ही मला आपली पत्नी मानले नाही. तुम्ही मला स्पर्श देखील केला नाही. हे फक्त उच्च संस्कार असलेल्यांनाच शक्य आहे.
माझे तुमच्याबद्दल कोणतेच मत नाही. मी कुळाचारानुसार सदाचारी जीवन जगू इच्छिते. तुम्ही माझे पती असाल तर तुमच्या या नम्र दासीला सोडू नये. या उलट माझ्या पतीने 20 वर्षापूर्वी घर सोडले होते आणि मला काहीही कळत नव्हते. अशा वयात माझे लग्न झाले होते, म्हणून तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालेन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? ते सद्गुरू असल्यास या जटिल समस्येची नैतिक उकल करण्याची मी त्यांना प्रार्थना देखील करेन. तिचा युक्तिवाद मला देखील योग्य वाटला. मग मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रेय आहेत. त्यांनी या कलियुगात अवतार घेतला आहे. सध्या ते कुरपूरमध्ये आहेत. ते आपल्या भावनांप्रमाणे वागतात. आपण त्यांना सद्गुरू मानल्यास ते आपल्याला सद्गुरू म्हणून अनुभव देतात. आपण त्यांना परमात्मा समजल्यास ते स्वतःला परमात्मा असल्याचे सिद्ध करतील. छान. तू देखील श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण केल्यास तुझे कर्तव्य तुला नक्की समजून येईल. सर्वांना मान्य होईल असा मार्ग निघेल. त्या दिवशी शैव पंथाचा निम्न जातीचा माला जंगम तेथे आला. त्याच्याजवळ ताडपत्रांचे अनेक ग्रंथ होते. थोड्याच वेळात तो स्थानिक लोकांमध्ये मान्यवर व्यक्ती झाला. तो भेटलेल्या सर्वांना भूत, वर्तमान व भविष्य काळाच्या घटना सांगत असे. ते ताडपत्र ग्रंथ नाडी ग्रंथ असल्याचे तो सांगत होता आणि त्यांना रमल विज्ञान म्हणतात असे सांगून त्या ग्रंथातील सर्व भविष्य त्यात सांगितल्याप्रमाणेच असते असेही तो सांगत होता. विनंतीवरून तो सुबैयाच्या आईवडिलांच्या घरी आला. त्याने मला काही कवड्या दिल्या आणि त्या जमिनीवर टाकण्यास सांगितले. त्याने काही आकडेमोड केली आणि ताडपत्र ग्रंथातून एक पान काढले आणि ते वाचू लागला. प्रश्नकर्ता शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. तो श्रीपाद श्रीवल्लभांचे जीवनचरित्र लिहील. तो आणि दुसरा व्यक्ती हे पूर्वजन्मी कुंदुकुरू नगराजवळील मोगलीचेर्ला या गावात जन्मले होते. त्या दोघांनाही जुगाराचा फार नाद लागला. त्या गावात स्वयंभू दत्ताचे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. हा त्या गावच्या मंदिराच्या पुजाऱ्याचा लहान भाऊ म्हणून जन्मला. त्याचा बंधू उपस्थित नसताना हा मंदिरातील पूजा व इतर विधी करीत असे. तो त्याच्या मित्राबरोबर त्या मंदिर परिसरात जुगार खेळत असे. ही फार आक्षेपार्ह बाब होती. एके दिवशी तो आपल्या मित्राबरोबर विचित्र बोली लावून जुगार खेळला. याचा मित्र जिंकल्यास त्याने त्यास ठरलेली रक्कम द्यावी. हा मनुष्य जिंकल्यास त्याच्या मित्राने आपली पत्नी या गृहस्थास द्यावी. प्रभू दत्त या बोलीला साक्षी होते. या दोघांनी तशी दृढ शपथ घेतली आणि जुगार खेळले. प्रभू दत्त ही अति निंदनीय गोष्ट त्यांच्यासमोर घडत असल्याचे बघत होते. शंकर भट्ट जुगारात जिंकला. मित्राने शंकर भट्टास पत्नी देण्याचे नाकारले. विवाद वडीलधाऱ्यांकडे नेण्यात आला. त्या जातीतील वयस्कर पंच जमले. त्यांनी असा निर्णय दिला की दत्तप्रभूंच्या समक्ष हे दुष्कृत्य होणे हा अक्षम्य अपराध आहे. त्यांनी असाही निर्णय दिला की शंकर भट्टाने दुसऱ्या माणसाच्या पत्नीचा वाम मार्गाने उपभोग घेण्याचा अशा प्रकारे प्रयत्न केलेला असल्याने त्याच्या डोक्यावर गरम तेल ओतावे. याच्या मित्राने आपली पत्नी जुगारावर लावल्याने त्याचे जननेंद्रिय छेदून त्यास नपुंसक करावे. त्या दोघांना शिक्षा दिल्यावर त्यांना त्या गावातून हाकलून द्यावे. त्यांनी त्यांचा निर्णय अंमलात आणला. शंकर भट्टाने त्या जन्मात अल्पकाळ दत्तसेवा केली असल्याने तो या जन्मी काही देवभक्ती असलेला मनुष्य म्हणून जन्मला. त्याच्या मित्राचा तिरुपती महाक्षेत्रात न्हाव्याच्या घरात सुबैया नावाने जन्म झाला. मानसिक अस्थैर्यामुळे लग्नानंतर तो वेडा झाला आणि पळून गेला. सुबैयाची पत्नी निष्पाप आहे. तिच्याकडून कोणताही अपराध घडलेला नसल्याने तिच्या पातिव्रत्यामुळे सुबैयाचे मन चांचल्य कमी होऊन हे रमल विज्ञान ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबैया घरी परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे 7.5 वर्षाची शनिपीडा वर सांगितल्याप्रमाणे शंकर भट्टास 7.5 दिवसात भोगाव्यास लावून निघून जाईल. जे देवाच्या नावाने शपथ घेतात आणि खोटी अयोग्य विधाने करतात त्यांना प्रभू दत्त कठोर शिक्षा करतात. सुबैयाची अस्थिर मनस्थिती बरी करण्यासाठी शंकर भट्टाच्या पुण्याईतील काही भाग चित्रगुप्ताने सुबैयाच्या हिशोबात जमा केला. लोकांनी हे सत्य जाणले पाहिजे की कर्माचा परिणाम अतिसूक्ष्म पद्धतीने कार्य करतो. म्हणून त्यांनी सत्कर्मे करावी आणि दुष्कर्मे करण्यापासून दूर राहावे. त्रिपुरा देशातील अक्षय कुमार नावाच्या जैन धर्मपंथाच्या अनुयायामार्फत
श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकुंडली पिटिकापुरममध्ये पोहोचेल. श्रीपादांचा अवतार अदृश्य झाल्यानंतर काही शतकांनी हे घडेल. त्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम हा श्रीपादांच्या दिव्य लीला वर्णन करणारा ग्रंथ प्रकाशित होईल. श्री वल्लभांच्या कृपेचे मी काय वर्णन करू. दुसऱ्या दिवशी सुबैया आपल्या घरी आला. त्याचे वेळ पूर्णपणे बरे झाले होते. मी सुबैयाच्या पत्नीला माझी बहीण मानले. मी सुबैयाच्या आई वडिलांची रजा घेतली आणि चित्तूर मंडलातील काणिपाकम नावाच्या गावास पोचलो. काणिपाकम हे गाव चित्तूर पासून जवळच होते. त्या गावात श्री वरदराज स्वामी, श्री मणिकंठेश्वर स्वामी व श्री वरसिद्धी विनायक अशी मंदिरे आहेत. वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन मी बाहेर आलो. तेथे भला मोठा कुत्रा उभा होता. मी घाबरून वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात परत गेलो. मी काही वेळ देवाचे ध्यान केले आणि बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर तसाच एक मोठा कुत्रा होता. ते दोन्ही कुत्रे मला नक्की चावतील अशी मला भीती वाटली. मी पुन्हा वरसिद्धी विनायका मंदिरात गेलो. माझे विचित्र वागणे मंदिराच्या पुजाऱ्याने पाहिले आणि मला विचारले, महोदय, तुम्ही पुन्हा पुन्हा बाहेर जाता आणि आत येता, काय भानगड आहे? मी त्याला माझी भीती सांगितली. मग तो पुरोहित म्हणाला, ते निष्कारण कोणाला इजा करीत नाहीत. ते कुत्रे एका धोब्याचे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. तो धोबी सांगत असतो की श्री दत्त हे श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतरले आहेत. धोब्यांना मंदिर प्रवेशास बंदी नाही, तरीही तो मंदिरात येत नाही. तो त्याचे कुत्रे पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे तयार करून ते कुत्र्यांकडे देतो. ते वाहून नेतात आणि आपल्या मालकास देतात. तुम्ही सांगितले की 2 कुत्रे पाहिले. 4 कुत्रे एकत्र आल्यावरच मी प्रसाद देईन. इतर 2 कुत्रे आलेत की नाही ते आपण पाहूया. आम्ही बाहेर आलो तेव्हा तिथे 4 कुत्रे होते. मला 4ही दिशांनी 4 कुत्र्यांनी घेरले. पुजारी म्हणाले, त्या कुत्र्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्या रजगाकडे जावे, तुमचे कल्याण होईल. मला कळून आले की श्रीपादांच्या दिग्दर्शनानुसार माझ्या जीवनाची घटना घडत आहेत. सुबैयाच्या घरातील घटनांमुळे मला वाटले की जाती आणि धर्म यांच्यातील भेद फार मनाला लावून घेऊ नये. चांडाळ त्याच्या पुढच्या जन्मात ब्राह्मण म्हणून जन्माला येऊ शकतो आणि ब्राह्मण चांडाळ म्हणून जन्माला येऊ शकतो. मला ज्ञात झाले की जीव आपल्याबरोबर आपली पापे व पुण्य वाहून नेतो आणि असंख्य जन्मापर्यंत कर्मप्रवाहात पडतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदास यांच्यातील संवाद. पुजाऱ्याच्या सूचनेनुसार मी त्या परीटाच्या निवासस्थानी गेलो. ते परीट 70 वर्षे वयाचे होते. त्यांचे नाव तिरुमलदास होते. ते आपल्या झोपडीच्या बाहेर आले आणि मला योग्य सन्मानाने खाटेवर बसविले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार बहुतांशी अगोदरच निघून गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व भक्त कोणीही असले तरी मला जवळचे नातेवाईक वाटू लागले. तिरुमलदास नामक रजकाने मला वरसिद्धी विनायकाचा प्रसाद दिला. मी तो श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रसाद म्हणून स्वीकारला. तिरुमलदासांनी मला सांगण्यास सुरुवात केली. ऐनवल्ली येथील गणपतीचे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून प्रगटीकरण. महोदय, आजचा दिवस शुभ आहे. मला तुमच्या दर्शनाचे सौभाग्य मिळाले. तुम्ही येथे केव्हा येता आणि मी तुम्हाला मल्ल्याद्रीपुरम व पिटिकापुरम येथे घडलेल्या विशेष घटना केव्हा सांगतो याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. बाळा शंकरभट्टा, तू वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतला आहेस. तू आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम लिहिण्यास प्रारंभ कर. तुला कुरवपुरममध्ये श्री वल्लभांचे आशीर्वाद मिळतील. पूर्वजन्मी मी महान वैदिक पंडित होतो. मी फार कंजूस होतो. मृत्यूच्या वेळी नवीन जन्मलेल्या गायीच्या वासराला जुनी चिंधी चघळताना मी पाहिले आणि माझ्या मुलांना त्या चिंध्या वासराकडून घेऊन सुरक्षित ठेवण्यास सांगितले. मृत्यूच्या वेळी मी जीर्ण कपडावर दृष्टी ठेवल्यामुळे मला धोबी म्हणून जन्म मिळाला. ज्या गोष्टीवर मृत्यूच्या समयी अखेरच्या श्वासास मन एकाग्र होते त्यानुसार माणसाला पुढील जन्म मिळतो. माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मी गर्तपुरी मंडलातील पालनाडू क्षेत्रात मल्ल्याद्रीपुरम नावाच्या गावी जन्मलो. काळाच्या ओघात मल्ल्याद्रीपुरम या गावाचे मल्लादी असे नाव झाले. त्या गावी मल्लादी आडनावाची 2 कुटुंबे होती. एक होते मल्लादी बापण्णा अवधानलू नावाचे महान पंडित. ते हरितस गोत्राचे होते. दुसरे होते मल्लादी श्रीधर अवधानलू नावाचे महान विद्वान. त्यांचे कौशिक गोत्र होते.
श्रीधर अवधानींच्या राजमांबा या बहिणीचा विवाह बापन्ना अवधानुलू यांच्याशी झाला. दोघेही सालेमेहुणे महान विद्वान होते. ते दोघे गोदावरी मंडलातील आईनवल्ली गावात स्वर्ण गणपती महायज्ञासाठी गेले होते. काही पंडितांनी युक्तिवाद केला की वेदशास्त्राप्रमाणे गणपतीने दिव्य सुवर्ण कांतीसह प्रकट होऊन आपल्या सोंडेत शेवटची पूर्णाहुती घेतली पाहिजे. या दोघांच्या अधिपत्याखाली यज्ञ होत होता. त्यांनी प्रतिज्ञा केली की वैदिक विधीप्रमाणे सर्व यज्ञकर्म केले जाईल आणि श्री महागणपतींना सर्वांच्या समोर प्रकट होण्यास लावू. यज्ञाच्या शेवटी गणपतींनी स्वतः सुवर्ण तेजात दर्शन दिले आणि आपल्या सोंडेत पूर्णाहुती स्वीकारली. त्यांनी असेही जाहीर केले की लवकरच गणेश चतुर्थीच्या दिवशी ते पूर्ण कलांनी युक्त श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतील. यज्ञात उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या जमावात तिघे नास्तिक होते. ते म्हणाले की जे काही दिसेल ते दृष्टीभ्रम किंवा इंद्रजाल होते. त्या यज्ञ समाप्तीला गणपती मुळीच प्रकट झाले नाहीत. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की ते खरे असल्यास गणपतीने पुन्हा एकदा प्रकट होऊन पुरावा द्यावा. काणिपाकम विनायकाचे महात्म्य. नंतर होमकुंडातील भस्माने मानवी रूप घेतले आणि नंतर ते महागणपती म्हणून रूपांतरित झाले. मग ते महागणपती रूप म्हणाले, मूर्खांनो, शिवांनी त्रिपुरासुराला मारण्यापूर्वी, विष्णुमूर्तींनी बलिचक्रवर्तीला पराजित करण्यापूर्वी, भगवान शिवांचे आत्मलिंग रावण घेऊन जात असताना त्याला अडथळा आणण्यापूर्वी विष्णुमूर्तींनी, महिषासुराच्या नाशापूर्वी पार्वती देवीने, पृथ्वीचा भार तोडण्यापूर्वी आदिशेषाने, सिद्धमुनींनी सर्व सिद्धी मिळवण्यापूर्वी, मन्मथाने सर्व जग जिंकण्यापूर्वी आणि सर्व देवतांनी त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेण्यापूर्वी माझी पूजा करूनच कार्यात यश मिळविले. मी सर्व शक्तींचे भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. दैवी तसेच राक्षसी शक्ती माझ्यात आहेत. सर्व विघ्ने मीच आणतो. मीच सर्व विघ्ने निवारण करतो. दत्तात्रेयांना तुम्ही कोण समजलात? ते हरिहर यांचे पुत्र म्हणजे धर्मशास्त्राच आहेत. ब्रह्म आणि रुद्र विष्णूंमध्ये एकत्र होऊन तेच दत्तरूप आहेत. गणपती आणि षण्मुख हे धर्मशास्त्रा स्वरूपात मिसळले. ते देखील दत्तरूप आहे. हे जाणून घ्या की दत्त हे नेहमी त्रिमूर्तीचे मूर्त रूप आहेत. महागणपती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात असल्याचे निदर्शक म्हणून ते गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. सुब्रमण्यम तत्वामुळे त्यांचा अवतार हा ज्ञान अवतार आहे. धर्मशास्त्र तत्वामुळे ते सर्व सुयोग्य कर्मांचे स्तोत्र व प्रारंभ आहेत. हे जाणून घ्या, त्यांचा अवतार म्हणजे आई व वडील यांच्या मिलनाचा परिणाम नव्हे. दिव्य प्रकाश ज्योती मानवी रूप घेईल. मी तुम्हाला शाप देत आहे. डोळ्यांनी सत्य पाहून देखील तुमच्यापैकी एक जण असत्य बोलला. तो अंध म्हणून जन्माला येईल. दुसऱ्याने सत्य रूपाची वाचेने स्तुती करण्याऐवजी त्याची चेष्टा केली. तो मुका जन्माला येईल. तिसऱ्याने अनेक सत्यवादी भक्तांनी सत्य सांगूनही त्याकडे कान दिले नाही. त्यामुळे तो बहिरा म्हणून जन्माला येईल. तुम्ही सर्व तिघेजण बंधू म्हणून जन्माला याल आणि माझी स्वयंभू मूर्ती पाहिल्यानंतर तुम्ही पापमुक्त व्हाल. बेटा, त्या 3 व्यक्तींचा काणिपाकममध्ये बंधू म्हणून जन्म झाला. जर त्रिमूर्ती दत्तांची निंदा केली तर असंख्य विघ्ने येतात. या 3 भावांनी एक काणी किमतीची जमीन विकत घेतली. ते ती कसत होते. त्या जमिनीत एक विहीर होती. तिच्यापासून ते रहाटाने पाणी काढून जमिनीला देत होते. एका वर्षी तीव्र दुष्काळ पडला. भूजल पातळी खाली गेली. एके दिवशी सर्व पाणी संपून विहीर कोरडी झाल्याने त्या बंधूंनी तिच्यातील वाळू फावड्याने खोदण्यास सुरुवात केली. फावड्याचा आघात पाण्याच्या खालील एका खडकावर बसला आणि त्यातून रक्त बाहेर आले. त्या बंधूने रक्ताला हस्तस्पर्श केल्याबरोबर त्याचे मुके पण जाऊन तो बोलू लागला. विहिरीत पाणी वाढत होते. त्या पाण्याचा स्पर्श बहिऱ्याला होऊन त्याला ऐकू येऊ लागले. तिसऱ्याने म्हणजे अंध बंधूने त्या दगडाला स्पर्श केल्याबरोबर त्याचे अंधपण जाऊन त्याला दिसू लागले. तो पाषाण म्हणजे स्वयंभू विनायकाची मूर्ती होती. फावड्याच्या आघातामुळे पाषाणाच्या मूर्तीच्या मस्तकातून रक्त वाहत होते. त्या वरसिद्धी विनायकाची स्थापना करण्यासाठी सत्य ऋषीश्वर नावाने ओळखले जाणारे बापन्ना अवधानुलू आणि त्यांचे मेहुणे श्रीधर अवधानुलू या गावी आले.
वरसिद्धिविनायक त्यांना म्हणाले, मी महाभूमीतून या भूलोकात आलो आहे. मी भूमी तत्वात अवतरलो आहे. काळाच्या ओघात या तत्वात बरेच बदल होतील. जल, अग्नी, वायू, आकाश तत्वांमधील माझे अवतार यापूर्वी झाले आहेत. तुम्ही ऐनवल्ली येथे केलेल्या महायागातील भस्माने हे रूप धारण केले आहे. मी तुम्हाला भविष्यातील कर्तव्यांबाबत निर्देश देत आहे. श्रीशैल्यममधील दिव्य कला कमी झाल्या आहेत. तुम्ही सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात तेथे घडवून आणावयाचा आहे. श्रीशैल्यम येथे ज्या दिवशी तुम्ही शक्तिपात कराल त्याच वेळी माझ्या कृपेने कोकर्ण, काशी, बद्री आणि केदार येथे शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची वेळ जवळ येत आहे. श्रीधरा, मी तुझे आडनाव बदलून श्रीपाद असे करीत आहे. तुमचे कौशिक गोत्राचे वंशज श्रीपाद या आडनावाने यापुढे ओळखले जातील. तिरुमलदास हे रजक शंकर भट्टास म्हणाले, बेटा शंकरा, बाप्पन्ना अवधानलू व श्रीधर अवधानलू मल्ल्याद्रीपुरमहून पिठिकापुरमला स्थलांतरित झाले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या आहेत. उद्या मी तुला त्या सर्व तपशीलवार सांगेन. मला माझ्या पहिल्या पत्नीपासून एक पुत्र झाला. त्याचे नाव रविदास असून तो कुरवपुरममध्ये राहतो आणि श्रीपादांची यथायोग्य सेवा करतो. श्रीपादांच्या आज्ञेचे पालन म्हणून मी माझी दुसरी पत्नी व मुले यांच्यासह काणीपाकममध्ये राहतो. येथे मी आमच्या जातीचा व्यवसाय करतो. तुला पिठिकापुरममध्ये अनेक महान व्यक्ती भेटतील. तेथे तू पुलिन वैश्य व्यंकटपय्या श्रेष्ठी यांना भेटल्यावर तुला अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजतील. श्रीपाद त्यांना त्यांच्या नावात बदल करून व्यंकयप्पा श्रेष्ठी अशी हाक मारत असत. श्रेष्ठी महाशयांच्या कुटुंबावर श्रीपादांचा संरक्षक वरदहस्त आहे. तू वत्सवाई आडनावाच्या नरसिंहवर्मा यांना देखील भेट. श्रीपादांबद्दल त्यांना मोठे प्रेम आहे. तू लिहिणार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथाला श्रीचरणांचे आशीर्वाद मिळतील. तुझ्या पुस्तकाशिवाय दुसरे कोणतेही इतर पुस्तक श्रीपादांचे चरित्र सम्यकपणे वर्णन करणारे असणार नाही, ही श्रीचरणांची आज्ञा आहे. अध्याय 5 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.